सान्वी पाटील वेलकम करते तुमचं आपल्या अॅचिव्हर्स अबॅकस क्लासमध्ये। रोजप्रमाणे मी आजही तुमच्यासाठी काही एक्झाम्पल घेऊन आलेली आहे। मी आज तुम्हाला आपल्या अबॅकस किट 1 मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे। ओके, 1 डिजिटने 3 डिजिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे मी तुम्हाला आज शिकवणार आहे। सगळे एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप आपल्या अबॅकसवर एक्सप्लेन करणार आहे। ओके, तुम्ही नक्की लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन मध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर ते काहीच येणार नाही। तुम्ही खूप इझिली एक्झाम्पल सॉल्व करू शकता। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 2 × 131 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 2 ने या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे। तर 2 1 जा किती येतो, तर 2 1 जा 2 म्हणजे 2 चा टेबल आपल्याला 1 पर्यंत बोलायचा आहे। 2 1 जा 2, पण 2 हा किती डिजिट नंबर आहे, 1 डिजिट नंबर आहे। मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्या अबॅकस किटवर 1 डिजिट ऍड होत नाही, त्याच्यावर आपल्याला 2 डिजिट ऍड करावे लागतात। ओके, म्हणून आपण या रॉडवर 0 ऍड करणार आणि या रॉडवर 2 ऍड करणार। ओके, 2 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। आता नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, तर या 2 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 2 3 जा किती येतात, तर 2 3 जा 6, 6 पण काय आहे 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर आपण 0 लावणार आणि या रॉडवर आपल्याला 6 ऍड करायचं आहे। ओके, 6 आपण ऍड केलेले आहे तिकडे। नेक्स्ट आपल्याला आता या 2 ने परत त्या 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 2 1 चा 2, 2 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर 2। ओके, आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपलं 262 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। असंच आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 3 × 483 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 4 ला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे 3 चा टेबल आपल्याला 4 पर्यंत बोलायचा आहे। तर 3 4 चा किती येतात, तर 3 4 चा 12, मग 12 आपण ऍड करू, 10 आणि हे 2 12। ओके, 12 आपण ऍड केलेले आहे, तिकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या 3 ने या 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 8 चा किती येतात, तर 3 8 चा किती येतात, तर 3 8 चा 24, मग 24 आपल्याला ऍड करायचे आहे। ओके, आपण ऍड केलेले आहे, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला या 3 ने या 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 3 3 चा किती येतात, तर 3 3 चा 9, 3 चा टेबल 3 पर्यंत बोलायचा, 3 3 चा 9, म्हणून 9 हा 1 डिजिट नंबर आहे, म्हणून या रॉडवर 0 आणि या रॉडवर आपल्याला 9 ऍड करायचे आहे। ओके, 9 आपण ऍड केलेले आहे। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर काय आहे आपला 1449 हे आपलं आन्सर आलेलं आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लिअर करूया। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, हेही एक्झाम्पल आपण खूप इझी मेथडने सॉल्व केलेला आहे। तसंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 × 320 हे आपलं एक्झाम्पल आहे। ओके, फर्स्ट आपल्याला 3 ने नंतर 2 ने नंतर 0 ने मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, फर्स्ट आपल्याला या 5 ने 3 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 3 चा किती येतात, तर 5 3 चा 15, मग 15 आपण ऍड करून घेऊया। हे 10 आणि हे 5 15, इकडे आपली फिंगर आहे। ओके, नेक्स्ट आपल्याला आता 5 ने 2 ला मल्टिप्लाय करायचं आहे। ओके, 5 2 चा किती येतात, तर 5 2 चा 10, म्हणजे हा 1 आणि हा 0, 10 इकडे आपला 0 आलेला आहे। नेक्स्ट आपल्याला 5 ने 0 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 5 0 चा 0, म्हणजे 0 हा 0 पण 1 डिजिट नंबर आहे, म्हणून हा इथे 0 आणि इकडे 0 ऍड केलेला आहे, म्हणजे या रॉडवर आपला आन्सर संपलेला आहे। आन्सर काय आलेला आहे आपला 1600 हे आपलं आन्सर आलेला
आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, हेही एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 9 × 781. हे आपलं एक्झाम्पल आहे. फर्स्ट आपल्याला या 9 ने 7 ला मल्टिप्लाय करायचं आहे, नंतर 9 ने 8 ला, नंतर 9 ने 1 ला. ओके, फर्स्ट आपल्याला 9 चा टेबल 7 पर्यंत बोलायचा आहे. 9 7 चा किती येतात तर 9 7 चा 63. मग 63 आपण ऍड करूया. ओके, हे 60 आणि हे 3. 63 आपण ऍड केलेली आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे 9 ने 8 ला मल्टिप्लाय करायचं आहे. 9 8 चा किती येतात तर 9 8 चा 72. मग 72 आपण ऍड करूया. या रोडवर 70 ऍड करायला आपल्याकडे बीट अवेलेबल नाहीये. मग काय करायचं तर 7 चा फॉर्म्युला यूज करायचा. ओके, 7 चा बिग फ्रेंड फॉर्म्युला यूज केलेला आहे. 70 आणि हे 272 आपले ऍड झालेले आहे. या रोडवर आपली फिंगर आहे. ओके, नेक्स्ट आपल्याला 9 ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, 9 1 जा 9 म्हणजे 0 आणि हे 9. 0 9 आपले ऍड झालेले आहेत. आपला आन्सर आलेला आहे. आन्सर काय आहे आपला 7029. हे आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया. ओके, आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, सगळे एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहेत. 1 डिजिट ते 1 डिजिटला आपण मल्टिप्लाय केलेला आहे. सगळी एक्झाम्पल मी बोर्डवर राईट केलेली होती. सगळ्याचे आन्सर पण मी आपल्या बोर्डवर राईट केलेले आहेत. तुम्ही पण तुमच्या अबॅकस किटवर आज स्टेप बाय स्टेप सॉल्व करा हीच एक्झाम्पल घेऊन आणि बघा तुमचं आन्सर